पुरावे सापडले. मग आमचं म्हणणंच हे होतं की मराठा समाज आरक्षणात आहे आणि ओबीसी मध्येच आहे. परंतु आमचं कोणी ऐकत नव्हतं. आमच्या समाजाला कोणी न्याय देत नव्हतं. समाजानं कितीही मागणी केली तरी मराठ्यांची मागणी जाणून बुजून पूर्ण केली जात नव्हती. कोणाला पण निवडून द्या तरीही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण निवडून आलेलाच मिळू देत नव्हतं. भाजपचं सरकार आलं की ते म्हणायचं आम्ही तुम्हाला पहिल्याच आठवड्यात देतो. काँग्रेसचं आलं 15 दिवसात देतो. 70 वर्ष माझ्या मायबाप मराठीचे यांच्या नादानादात गेली. हे वाला किती ते वाला किती दोघं बी देणार नाही. आता नवीनच डाव सुरू केलाय दोघांनी. आम्ही बैठक बोलले तुम्ही येत जाऊ नका. बेटे हो तुम्ही येड्यात काढीता का आम्हाला? आता तर फक्त पाडा म्हणलो होतो. जर नाव घेतलं ना खेळच खलास. माझ्या समाजाचा लढा हा प्रामाणिकपणाने. माझा समाज फक्त आणि फक्त स्वतःच्या लेकरासाठी लढतोय. आणि या जालना जिल्ह्यातून या विराट रूपानं लाखोच्या संख्येने जमलेल्या माझ्या मराठ्याच्या साक्षीने सरकारला मी विनंती करतोय, आम्हाला राजकारणात जायचं नाही. आमचं हक्काचं आरक्षण द्या. अरे दादा करणं झेंडा खाली तो असं का चांगलं एवढं तो झेंडावर गेला ते लागला आला तिथे. आम्हाला आरक्षण आहे कधी आरक्षणात लय जीव आहे भाऊ आमचा. त्यांना फक्त दिसून दे झेंडा इकडा झेंडा पुढे येऊन दे. आम्ही समजतो इकडं भागव्यासाठीच तर सगळं चाललंय. फक्त मग चहा लागले म्हणून पुढे ती इकडा व्यासपीठावर धरतो त्या झेंड्याला. काही ना काहीतरी असतंच. पण माझ्या समाजाला आणि आम्हाला राजकारण नाही करायचं. आमचा तो उद्देशही नाहीये. मी या जालना जिल्ह्यात जमलेल्या लाखोच्या संख्येने मराठ्यांच्या साक्षीने सांगतो, राजकारण आमचा वाद नाहीये. राजकारण हा माझ्या समाजाचा आणि माझा धंदा नाहीये. काय खटखट लावली तुम्ही? स्वयंसेवक जास्त अडकटे काय? शांत बसाल राव. मला माहिती आहे तुम्ही सगळे दमलात. तुम्हाला जाणीव ठेवा की सगळे दमलेत. आपल्या आई बहिणी सुद्धा 6 घंटे झाले सलग रस्त्यानं उतरत त्या उन्हात चालताय. आपलं आणि सरकारचं काय चाललंय हे आपल्या राज्याला कळणं गरजेचं आहे. आणि आपल्या जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. आपल्या जालना जिल्ह्यानं राज्यासाठी संघर्ष अंगावरती घेतलाय आणि शेवटपर्यंत तो कडे न्यायचा ठरवलाय. आपल्या समाजावर होणारा अन्याय जशी अंतरवाली ताकदीनं समाजाच्या आंदोलनात उतरली तसं जालन्याला लावून धरलं. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी सुद्धा ताकदीनं हा संघर्ष हा लढा आपल्या हातात घेतलाय. म्हणून राज्यातल्या करोडोच्या संख्येनं मराठी एक जीवानं एकत्र आले. आनंद असू द्या, आनंद असू द्या. प्रत्येक वेळी